ख्रिस्तामधील सर्वांना शुभ प्रभात. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. जय देव जय देव, जय देव जय देव. देवाचे प्रेम आम्हावरी, आमचे प्रेम देवावरी. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्र संहिता 103 11-13 ही वचने. स्तोत्र संहिता 103 11-13 ही वचने. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी स्तोत्र 103 आणि त्याची 11-13 वचनं वाचली आहेत. विशेष करून 103 स्तोत्र हे दावीद राजाने लिहिलेलं आहे आणि देवाने केलेल्या उपकारांबद्दल तो देवाला धन्यवाद देत आहे, त्याची उपकार स्तुती करत आहे. आणि या 11व्या वचनामध्ये तो दयेविषयी बोलत आहे आणि विशेष करून परमेश्वराची जी दया आहे ती किती महान आहे ह्याविषयी तो बोलत आहे. आणि विशेष करून तो म्हणतो की कारण जसे पृथ्वीच्यावर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. जसे आकाश पृथ्वीच्यावर उंच आहे, तशी त्याचे भय धरणाऱ्यावर त्याची दया विपुल आहे. ती विपुल दया त्याचे जे भय धरतात, त्याच्या इच्छेप्रमाणे जे जीवन जगतात, त्यांच्यावर विपुल आहे. आणि म्हणून स्तोत्र करता दावीद राजा देवाला धन्यवाद देत आहे. आणि विशेष करून 12व्या वचनामध्ये आपले जे पाप आहे, आपले जे अपराध आहे,
कशा प्रकारे त्याने दूर केलेला आहे. आणि तो म्हणतो की पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केलेला आहे. त्याची दया ही विपुल आहे आणि त्याच्या विपुल दयेने आपल्या पापांची क्षमा त्याने केलेली आहे. विशेष करून पूर्वेपासून पश्चिम जितकी लांब आहे, दूर आहे, तितके त्याने तुमचे आणि माझे अपराध दूर केले आहेत. कारण परमेश्वराचं वचन सांगतं किंवा स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो की जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो. परमेश्वर आपला जो पिता आहे, विशेष करून जगीक जो पिता आहे, तो आपल्या मुलांवर ममता करतो. आणि त्याही पेक्षा परमेश्वर जे त्याचे भय धरणारे आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून जीवन जगणारे आहे, त्याच्यावर जे अवलंबून असतात त्या प्रत्येकावर तो ममता करतो, त्या प्रत्येकावर तो दया करतो. कारण तो दयाळू आहे, तो कनवाळू आहे, तो मंदक्रोध आहे, तो दया संपन्न आहे. तो माझ्या आणि तुमच्यावर दया करतो आणि ती दया तुमच्या आणि माझ्यावर विपुल आहे. आणि माझे आणि तुमचे जे अपराध आहे पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे तितके त्याने दूर केलेला आहे. कारण तो माझा आणि तुमचा पिता आहे, तो माझा आणि तुमचा परमेश्वर आहे, देव आहे. त्याने जे अनंत असे उपकार आपल्यावर केलेला आहे, आपल्या पापांची त्याने क्षमा केलेली आहे, त्याबद्दल आपण त्याची उपकार स्तुती करावी. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. मी आणि तुम्ही देखील त्याचे उपकार न विसरता आपण त्याला धन्यवाद देऊ. देवबाप, ही वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. कारण खरोखर आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तशी तुझी दया तुझे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. आणि ती दया तू आमच्यावर केली, आमच्या पापांची क्षमा केली. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो तशी तू आमच्यावर ममता केली, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो. देवबापा, तुला धन्यवाद देतो. आणि अशीच कृपा, अशीच दया तू आमच्यावर सदोदित राहू दे, हीच तुझ्या चरण मी प्रार्थना करतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.